ओम श्री गुरुबसव लिंगाय नमः. सर्वांना शरणू शरणार्थी. मी सौ प्रतीक्षा अमित राजमाने सर्वांचे स्वागत करते. लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री नामदार दिलीप सोपल साहेब यांची एक सदस्यीय समिती व अध्यक्ष म्हणून निवड केल्यानंतर लिंगायत धर्म महासभेचे शिष्टमंडळ नामदार दिलीप सोपल साहेबांची मुंबई येथे दिनांक 19 ऑगस्ट 2014 रोजी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व या कामी आवश्यक ती महत्त्वाची कागदपत्रे फाईल नामदार दिलीप सोपल साहेबांना सुपूर्द करण्यात आली. शिष्टमंडळात लिंगायत धर्म महासभेचे राज्याध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज खंकरे, महिला राज्याध्यक्षा सौ वैशाली दिलीप पाटील, राज्य सरचिटणीस BS पाटील, समिती सदस्य राजेंद्र पिंपळे, प्राध्यापक नामदेव करगणे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश शेटे, धानाप्पा पटन शेट्टी, विनोद नायकवडी सर, बाबासाव चिक्कोडे, मीनाक्षी माळी, मधुकर महाजन, रवी माळी, श्रेया पाटील आदींचा समावेश होता. सुरुवातीस BS पाटील यांनी प्रास्ताविक करून लिंगायत समाजाची आतापर्यंतची वाटचाल, मागील काळामध्ये शासन दरबारी सादर झालेले चुकीचे प्रस्ताव, सध्या लिंगायत धर्म महासभेच्या वतीने सुरू असलेली योग्य वाटचाल यामार्फत समाज बांधवांची जागृती, संघटन, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरील विराट मोर्चा, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने राज्य प्रशासनाकडे केलेला पत्रव्यवहार, त्यानंतर माननीय शरद पवार साहेबांची दिनांक 2 मे 2014 रोजीची भेट व चर्चा, यास अनुसरून दिनांक 23 मे 2014 रोजी माननीय शरद पवार साहेबांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये लिंगायत समाजाच्या मागणीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व राज्य सरकारने विचार करावा लागेल ही सूचना व तेव्हापासून अनेक नेते व लोकप्रतिनिधी लिंगायत हा विषय कसा चर्चेला घेऊ लागले व त्यानंतरच अन्य संघटनांचा सहभाग कसा वाढला, तसेच दिनांक 8 जुलै रोजी कराड येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन व त्यांचे आश्वासन याबाबत सविस्तर माहिती BS पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर माननीय दिलीप सोपल साहेब बोलताना म्हणाले की मला एवढी सविस्तर माहिती व कागदपत्रे देणारी ही तुमची पहिली संघटना आहे. अन्य संघटनांना विचारले तर त्यांच्याकडे फक्त एक पाणी निवेदन असल्याचा खुलासा केला आहे. शिवाय शरद पवार साहेब लिंगायत समाजाचा विचार करणार असतील तर आपण आवाज उठविला पाहिजे, काहीतरी करा असे मी स्वतः काका कोयटे यांना सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच कायदेशीरदृष्ट्या अन्य धर्मीयांना लागू असणारे हिंदू कायदे लिंगायतांना चालतील, मात्र धर्माला स्वतंत्र मान्यता मिळायला हवी याचा दिलेला लेखी पुरावा आदीबाबतची चर्चा आपणास ऐकायला मिळणार आहे. सर्वांनी शांतपणे व काळजीपूर्वक प्रत्येक वाक्यानुवाक्य ऐकून घ्यावे ही विनंती आहे. सुरुवातीला प्रास्ताविक करताना BS पाटील व त्यानंतर माहिती देताना नामदार सोपल साहेब. शरणू शरणार्थी. यांची आपण समाजाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण भेट घेत आहोत. सर्वप्रथम दिलीप सोपल साहेबांचं या समितीच्या अध्यक्षपदी शासनाने निवड केल्याबद्दल आपण राज्यातील सर्व लिंगायत समाजाच्या वतीने पहिल्यांदा अभिनंदन करूया. आदरणीय दिलीप सोपल साहेब, आपण बरेच त्यांची भाषणे ऐकली आहेत. त्यांच्या विनोदी ढंगातून, त्यांच्या प्रभावी वक्तृत्वातून त्यांनी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, सामाजिक प्रश्नामध्ये, सर्वच गोष्टीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विषय हाताळून त्यांनी यश संपादन केलं आहे. याच पद्धतीनं आत्ता जी आपल्या राज्याची प्रमुख जबाबदारी शासनाने त्यांच्यावर सोपवलेली आहे, ही सुद्धा जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडणार असा मला ठाम विश्वास आहे. हे करत असताना आज दिलीप सोपल साहेबांना एक मुद्दा मी प्रामुख्यानं निदर्शनास आणून द्यायची भावना आहे. साहेब, लिंगायत समाजाचाच आपण जर इतिहास बघितला, मागील 10, 12, 15, 20 वर्षात जरी आपण इतिहास बघितला तर शासन दरबारी प्रशासनाकडून, लोकप्रतिनिधीकडून लिंगायत या शब्दाची जर त्यांच्या तोंडातून जर पुनर्रचना, त्यांचं वक्तव्य बघितलं तर मागील 23 मेला ज्यावेळा आदरणीय शरद पवार साहेबांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक घेतली.
खूप महत्व शरद पवार साहेबांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये एक मुद्दा मांडला की धनगर आणि लिंगायत समाजाच्या मागणीकडे खास लक्ष द्यावं लागेल. अशा पद्धतीनं पक्षामध्ये सुद्धा सांगितलं, त्याचबरोबर राज्य शासनाने अशा पद्धतीने सूचना केली. आणि एकदा शरद पवार साहेबांच्या तोंडातून धनगर आणि लिंगायत हा शब्द आल्यानंतर मग तिथून पुढं अनेक राजकर्त्यांच्या तोंडातून लिंगायत 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 हा शब्द उठला. हे आपण सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. आणि मग याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड जर बघायला गेलं तर गेल्या जूनपासून आम्ही लिंगायत धर्म महासभा एक राज्य लेवलची समिती स्थापन करून कोल्हापूरपासून सुरुवात केली. त्यामुळे सध्या एकूण 13 जिल्ह्यामध्ये आपण लिंगायत धर्म महासभेच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे. आणि पहिला जिल्हाधिकारी कार्यालयाचा मोर्चा कोल्हापूरला 7 जानेवारीला घेतला. जिल्ह्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने समाज बांधवांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि साधारण 40,000 लोकांचा मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयात तो मोर्चा घेतल्यानंतर त्या मोर्चाच्या अनुषंगानं योगामध्ये त्यावेळेला अप्पर जिल्हाधिकारी धुळा साहेब होते. आणि या विषयासाठी आम्ही धुळा साहेबांच्या वेळोवेळी डिस्कशन करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही जे काही स्टेप्स घेतले त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोर्चामध्ये रिस्पॉन्स मिळाला. आणि त्याच पद्धतीनं प्रशासकीय पातळीवर धुळा साहेबांसुद्धा चांगल्या पद्धतीने सगळे पत्रावर राज्य शासनाकडे केलेले आहे. नेमकं हे झाल्यानंतर आम्ही सर्व संबंधित यंत्रणांना त्या विषयाच्या नागरिकांनी निवेदन दिली. आणि त्याचबरोबर नेमकं मेमध्ये 2 मेला शरद पवार साहेब कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना आमच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि पुन्हा आम्ही आमच्या मागणीचं निवेदन त्यांना दिलं. आणि हे निवेदन देऊन त्यांना भेटल्यानंतर त्यांना तटनं हा लिंगायत समाज विरशे समाज हा विषय लक्षात आल्यानंतर आम्ही एक भूमिका त्यांच्यासमोर मांडली. साहेब, आमचं विरशे म्हणणारा घटक आमचा लिंगायत समाजाचा घटक आहे. विरशे लिंगायत म्हणणारा सुद्धा आमचा घटक तोच आहे. लिंगायत म्हणणारा एक ग्रुप तोच आहे. असं असताना शासन दरबारी आपण काही वेळा विरशे म्हणून मागणी केली, तो प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. विरशे लिंगायत म्हणून मागणी केली, तो प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. आणि आता फक्त लिंगायतच का म्हणायला पाहिजे, आम्ही लिंगायत म्हणूनच मागणी का करीत आहोत, लिंगायतचा हा धर्म कसा होऊ शकतोय. आणि आम्ही आता बाकीचे प्रस्ताव बाजूला ठेवून फक्त लिंगायत धर्माला शासनाकडून संविधानिक मिळणं, केंद्र शासनाकडून संविधानिक मान्यता मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी म्हणून राज्य शासनानं विधानसभेमध्ये ठराव पास करून केंद्राकडे पाठवणं गरजेचं आहे. आणि यासाठी म्हणून तुम्ही त्या पक्षाचे प्रमुख आणि या राज्याचे ज्येष्ठ नेते या दृष्टीने खास करून तुम्ही पक्षाच्या वतीने सुद्धा हा विषय करा आणि राज्य शासनाने सुद्धा तशा पद्धतीने सूचना करायची आमची विनंती सांगितली. दिल्लीचं आंदोलन त्यानंतर राज्यामध्ये लिंगायत समाजाच्या लोकांची जर संख्या बघितली तर लोकसंख्येच्या मानानं महाराष्ट्रामध्ये लिंगायत लोक अल्पसंख्याक आहे. त्यामुळे या राज्यामध्ये तात्काळ अल्पसंख्याक मिळावा, त्याचबरोबर केंद्र शासनाने सुद्धा अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा. अशा पद्धतीने अगदी सविस्तर माहिती आणि शरद पवार साहेबांना सांगितल्यानंतर मग शरद पवार साहेबांच्यावर 23 मेला पहिल्यांदा ते वक्तव्य केलं आणि 24 मेला पेपरबाजी झाली. तेव्हापासून राज्यभर सगळीकडे बऱ्याचपैकी सगळ्या नेते मंडळी लिंगायत 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 अशा पद्धतीने वक्तव्य चालू केलं. आणि याचं खरं श्रेय पहिल्यांदा म्हटलं तर मी जे स्पष्टपणे लिंगायत धर्म महासभेच्या माध्यमातून जी आमची कार्यकारिणी काम केली, जे समाज बांधव यामध्ये योगदान दिलं, त्यांचं हे सगळं श्रेय आहे. मी अशा पद्धतीने वाटचाल झाल्यानंतर मग नकळत आपल्या समाज घटकांमध्ये काही विरशे म्हणून काम करणारी मंडळी, अन्य वेगवेगळे काम करणारी मंडळी, ही सुद्धा मंडळी खऱ्या अर्थानं या रेडिओसाठी काम करायला आम्हाला आनंद वाटायला. आणि त्यामध्ये खास करून कोळके साहेब आहे, उकारी साहेब आहे, हे सगळी मंडळी काम करायला. मग हे एक वाटचाल चालू असतानाच मी कोळके साहेबांना सुद्धा सांगितलं, आता साहेब म्हणतो तुम्ही पूर्वी विरशे म्हणत होता तेव्हा थोडा आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला आदर तेवढा वाटत होता, पण जेव्हा तुम्ही आता लिंगायत ही चळवळ सुरू करत आहात तेव्हा आम्हाला नक्कीच आम्हाला आदर वाटायला लागला आहे, तुमच्याबद्दल सद्भावना झालेलं आहे. आणि आपण जर बसून ह्या विषयावरती चर्चा करूया. आता तुम्ही हा विषय हाताळत असताना काही त्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत आणि त्या तांत्रिक अडचणी यायला नको. ज्याप्रमाणे मागचे 2 प्रस्ताव विरशे म्हणणार असेल किंवा विरशे लिंगायत म्हणणार असेल ते प्रस्ताव आपल्याच समाजाचे होते, पण ते फेटाळण्यात आले होते. आणि अशा पद्धतीने 3रा प्रस्ताव परत आपला फेटाळला जाऊ नये, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपली वाटचाल असायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला हा प्रस्ताव आता फेटाळला जाऊ नये, त्यासाठी मग जे काही आपल्याला वाटचाल करायची आहे ती परफेक्ट वाटचाल लिंगायत धर्म महासभेच्या माध्यमातून चालू आहे. आपण जरा बसून वेगळ्या पद्धतीने कसलाही विषय न हाताळता आज प्रशासकीय पातळीवरती असं जे शासकीय पातळीवरती चांगल्या पद्धतीने हा विषय हाताळूया अशी मी विनंती सुद्धा त्यांनी केली होती. पण अचानकपणे त्यांनी हे जे बाकीच्या भूमिका घेतल्या नकळत त्या भूमिकेमुळं किंवा एकंदरीत ह्या किंवा धनगर समाजाबरोबर काही पद्धतीचे आंदोलन घ्यायचे वगैरे म्हटले, एकंदरीत
एकंदरीत जर गव्हर्नमेंटनं तशा पद्धतीचा विचार केला कारण लिंगायत समाजाची मागणी एकच आहे असं जर का म्हटलं तरीसुद्धा आमच्या ह्या मागणीला फटका बसू शकला असता. म्हणून लिंगायत धर्म महासभा त्या भूमिकेमध्ये साहेब आम्ही सहभागी झालेलो नाही. आजही मला ठाम विश्वास आहे लिंगायत धर्म महासभेच्या माध्यमातून ही जी वाटचाल आहे ह्या वाटचालीला फक्त राज्य शासनानं केंद्र शासनाकडे लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळण्यासाठी जर प्रस्ताव पाठवला भविष्य काळामध्ये वाटचाल जी असेल त्याला आपण यशस्वीरित्या वाटचाल करू शकतो असा विश्वास आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा या विषयी अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून घेऊन आता कराड उपोषण झालं किंवा आता या समितीवरती तुमची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. हे करत असताना आज लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळणे हा अतिशय महत्त्वाची गरज आहे. आणि त्यानंतर अल्पसंख्याक दर्जा मिळणे ह्या दोन गोष्टी आपल्याला मिळवणं परफेक्ट गरजेचं आहे. त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बऱ्यापैकी एकदा धर्माला मान्यता मिळाल्यानंतर हा उलट काही नाही. खरं म्हटलं तर आज तुम्ही शासनामध्ये आहात आणि शासनामध्ये काम करत असताना एखाद्या आमच्याच माणसासमोर एखादी ऐनवेळी 8 दिवसात तुम्हाला मुदत दिली गेली 8 दिवसामध्ये एखादा निर्णय द्या म्हणतात ते सुद्धा अवघड आहे हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. आणि अशा पद्धतीने कसली अडचण निर्माण होणे ही सुद्धा आमची भावना आहे. आणि यासाठी मदत म्हणून आत्ता मी सध्या लिंगायत धर्म महासभेच्या माध्यमातून स्थिरगती अभियान राबवत आहोत. ते आपल्या समाजामधून सर्वेसुद्धा करतो. सध्या आमच्याकडं 25,000 कुटुंबाचा सर्वे तयार आहे. आणि राहिलेल्या येत्या 2 महिन्यामध्ये टोटल राज्याच्या सगळ्या समाज बांधवांचा आम्ही सर्वेसुद्धा करणार आहोत. अशा पद्धतीत सुद्धा आमची जी वाटचाल चालू आहे. आणि ह्या एकंदरीत वाटचालीचा विचार करून आपण या समितीचे अध्यक्ष या नात्यानं लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी आणि अल्पसंख्याक दर्जा मिळावा या 2 प्रमुख गोष्टीसाठी आज या राज्यामध्ये परफेक्ट वाटचाल असेल तर ती लिंगायत धर्म महासभेची आहे. आणि ही लिंगायत धर्म महासभा आपली राज्य शासनाकडे रजिस्टर्ड संस्था आहे. त्यामुळं खास करून आमच्या मागणीचा विचार करून इथून पुढचं जे काही करस्पॉन्डन्स असेल ते लिंगायत धर्म महासभेच्या माध्यमातून करावं अशी आमची नम्र विनंती आहे. आणि आम्ही जे काही कामकाज केलं त्याचं निवेदन आम्ही तुम्हाला सादर केलं. हे निवेदन तयार केलं हे अशा पद्धतीने फॉर्म भरून घेतलेलं आहे. वेबसाईट पण काढलेला आहे त्याचं ह्याचं वेबसाईट काढलेलं आहे. त्या वेबसाईटवरती सगळी नावं भरायचं चालू आहे. ही सगळी नावं फीड केलेली त्याची एक CD तुमच्याकडे आम्ही जर दिलो तर टोटल राज्यातला आपला डाटा आपल्याला मिळणार आहे. प्रत्येक गावात करणार प्रत्येक गावात चालू आहे आता 13 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे आपलं. आप्पासाहेबांचे मिसेस आहेत. हो हो आहेत. आज आता आम्ही तुमचाही फॉर्म भरायचा आमचा महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात शाखा साहेब चालू आहे त्या धर्म महासभेच्या. असं तरी केव्हा म्हणजे तुम्ही आले साहेब आहे. हे जतून आणले हे पट्टण शेट्टी हे गडिंगचे नायकोडे साहेब मी राजेश पाटलाचा सासरा बर 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 इंजिनियर राजेश पाटील हो हो सोलापूरचे होय सासरा पुण्याला असतात. होय होय. हे सांगलीचे सुरेश शेट्टे बर नाही होय का ती विनंती करता का बघा साहेबांनी. त्यानंतर ह्या मीनाक्षी माळी बरं. इचलकरंजीच्या ह्या वैशाली पाटील लिंगायत धर्म महासभेच्या राज्याध्यक्ष बर ॲडव्होकेट शिवराज शंकरे नांदेडचे राज्याध्यक्ष. बर मी BS पाटील माझ्याकडे सरचिटणीस पद आहे. बर हे राजेंद्र पिंपळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आहेत. हे करगणी सर सांगली जिल्हाध्यक्ष आहेत. RR आबांचे एकदम राईट हँड त्यांच्या एका मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत. हे बाबासाहेब चिकोडे यांचे कागल तालुका अध्यक्ष मधुकर वाळवा महाजन रवी माळी हे कागल. एकूण आता 13 जिल्ह्यात आमचं कामकाज चालू आहे. ते सर्वे आमच्या सहभागी व्हा अशी विनंती करा. तुम्ही हे जर एक ऐतिहासिक ह्याच्यावर दस्तऐवज आहे तुम्ही जर हे निर्णय देणार आहात तो ऐतिहासिक आता मी माझ्याकडे सोपवलेलं सांगतो कसं म्हणजे ही घ्या. अनेक मतांतर अशी खूप दिवसापासून चालली होती. कोणी म्हणायचं अख्खे सगळ्यांना ओबीसीतच घाला, कोणी म्हणायचं
ते लिंगदर लिंगडेर आहे अनुसूचित जातीचं. कोणाचं मत होतं की नाही आम्हाला ओबीसी मागास वेगास काय नाही, आमचा त्यांचं फार फार तर अल्पसंख्या, त्याच्यात पण नुसते लिंगायतच नाव पाहिजे. आपले अनेक जगद्गुरू जे आहेत त्यांच्या मताने ते वीरशैव लावा, वीरशैव लावा, अशा अनेक वर्षानुवर्षे ही महाराज लोक, पुढारी लोक यामुळे जनतेने वेगवेगळ्या नोंदी त्या त्यावेळेच्या अभियानाप्रमाणे केल्या. खूप घोटाळा झाला. त्या दिवशी मी काय म्हणलं, त्याच्या आधी नांदेड देगलूरचे ते सभापती होते तारकांत पाटील वगैरे त्या जिल्ह्यातले, त्यांच्याकडे ते वाणी लिहिलेलं होतं पूर्वजांनी. त्याच्यानंतर यांनी काही मध्ये लिंगायत वाणी, लिंगायत गोष्टी, त्यांना काहीच मिळेल. भुजबळ साहेबांचं पण हे मत आहे, जर ती पोटजातीचा असेल पूर्वी लिहिलेली वाणी असेल आणि त्याला पुढं लिंगायत वाणी म्हटलं असेल तर त्याला वाणी ह्याच कॅटेगरीमध्ये ओबीसी दर्जा मिळाला. ही मागणी कधीच प्रॉपर चॅनलनं राज्य मागासवर्गीय आयोगाकडे एक्सेप्ट त्या तारकांत पाटलांच्या बरोबर अजितदादांनी मिटिंग घेऊन ती समाज कल्याणच्या मार्फत पाठवली. ती सोडली तर बाकीची आपली काहीच मागणी नाही, नुसती चळवळ. प्रॉपर चॅनल तो आहे. आणि पूर्वी लिंगायतांना अल्पसंख्याक धर्म वगैरे असं जे प्रकरण दिलेलं पाठवलं ते तिथून फेटाळलं. मग मंत्रिमंडळाच्या चर्चेत अनेकांनी भाग घेतला. आणि अल्पसंख्याकाचा दर्जा तर भाषिक तर म्हणता येत नाही, मेजॉरिटी लोक आपण मराठीच बोलतो, पण हा ते वीरशैव म्हणलं की परत असं काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि नुसतं लिंगायत म्हणलं तर हिंदू लॉ मध्ये हिंदू इन्क्लूड्स जैन, शीख, लिंगायत असं वाक्य आपण शिकलो. त्याचा आपण आधार घ्या. ह्याच्यात इन्क्लूड्स जैन आहे तर जैनांना अल्पसंख्याक मिळालं तसं आपण पण ते मागणी करावी. कुठे इथेही करावी. राज्य निवडणूक जे ओबीसी कॅटेगरीतल्या पोटजाती महाग फक्त लिंगायत लिहिल्यामुळे मिळत नाही. पूर्वी वाणी लिंगायत वाणीला मिळत होतं काही ठिकाणी, प्रत्येक मध्ये कोर्टात गेल्यावर लाडवाणी लिंगायत वाणी वगळून असं काहीतरी निकाल झाला. त्याच्यावर लाडवाण्याने रिप्रेझेंटेशन दिलं, त्यांचं होऊन आलं ते शासनानं स्वीकार. मुळातच एकत्रितपणानं आपण सर्वजण जे जागे झालो ते शरद पवार साहेबांच्या पॉईंट त्यांनी विषय काढला. आणि मग मी कोयटे किंवा कोण जे माझे पूर्वीपासून संबंधात त्यांना फोन केले, अरे बाबा पवार साहेब म्हणायला लागले तर तुम्ही उठाव करा ना सगळे एकत्रित. म्हणे त्यांनी लिंगायत समाज संघर्ष समिती असं सर्व समावेशक वीरशैव सभा नको, महासभा नको, अखिल भारतीय ते कुठले विश्वनाथ टाकुटे, ते खंडरे, कोण असे ते कर्नाटकात हा गोळ न घालता सगळ्याला बोलून काही जे आले न आले ह्या पद्धतीनं ती निवेदन दिलं. आता तुमचा पण मुद्दा त्यांचा मुद्दा असं एकत्रित भोसीकर साहेब पूर्वी आपले आमदार होते ईश्वरा, हे पण मुख्यमंत्र्याला 3-4 वेळा भेटले. तुम्ही ज्यांचं कुणाचे काही काही ड्राफ्टिंग आहे ते मला
द्या, व्यवस्थित ड्राफ्टिंग करून द्या, जेणेकरून मी ते रेकमेंड करून राज्य निवडणूक आयोगाला ती मागणी करावी आणि त्या छाननीत पुरावे द्यावे लागतील. बरोबर. मगच तो विषय येतो. मुळात आपल्याला झालाय उशीर. सगळ्याला वाटतं आता यांना निघणं म्हणजे मी जाहीर करणार आहे, असं नाहीये विषय. माझी कमिटी म्हणजे ह्या सगळ्यांचं कुणीतरी एकट्याने शासन म्हणून रिप्रेझेंटेशन पाहिजे. बरोबर. असं तो प्रकार आहे. झाल्यापासून तुम्हीच पहिले मला हे आणून दिले. बाकी निश्चित पूर्वीच्या निवेदनावरून तिकडचे तिकडे झाले. धर्माची स्वतंत्र गर्जनकांना इंग्रजांच्या राजवटीत होत 1861-1931 पर्यंत. साहेब आम्ही मराठी म्हटलं ना, जैन समाज वगैरे जे लॉ आहेत त्यासाठी तेच लॉ आपल्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू, त्यावर हरकत नाही. पण जैन समाजाने जेव्हा जसं सेपरेट त्यांना धर्म म्हणून दिलेला आहे ते सुद्धा आम्ही उल्लेख केलेला आहे. ते काय हां बरोबर. पण आता जैन धर्म सेपरेटच आहे, हे कायदे आम्हाला मान्य असते आमचे. त्यांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता दिली. होय, पण पहिल्यांदा धर्म मिळाला पाहिजे. धार्मिक त्यांना मान्यता कुठे? धार्मिक अल्पसंख्याक आहे की जैन धर्म सेपरेटच आहे. धार्मिक हो हो, जैन धर्म सेपरेट आहे, स्वतंत्र धर्मच आहे. स्वतंत्र धर्म आहे. आणि त्या धर्माला सुद्धा हिंदूचे हेच लॉ त्यांना लागू आहेत. तसंच हे लॉ आम्हाला लागू असेल, त्यासाठी आम्हाला लॉ बदलायची काही गरज नाही. आपण मागणीच केली आहे स्पष्ट आहे, ते लॉ लागू असू देत. पण हे असताना आम्हाला त्यांना कसं धर्म म्हणून सेपरेट मान्यता दिला आहे, तसं इथं म्हटलं आहे बघा. बुद्ध, जैन, शीख, वैष्णव, ब्राह्मण, प्रार्थना समाज, आर्य समाज ह्या सर्वांना हे लॉ लागू आहेत. पण त्यांचा समाज वेगळा आहे, बुद्ध धर्म वेगळा आहे, पण बुद्धांना हेच नियम लागू आहेत. तशाप्रमाणे लिंगायत धर्माला आम्हाला सेपरेट मान्यता मिळायला पाहिजे, स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळायला पाहिजे. ही आपली मागणी केंद्राकडे जायला पाहिजे. आणि तेवढं तुम्ही विधानसभेमध्ये ठराव पास करून घ्या, फार महत्त्वाचं आहे. मेन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आत्ता आपल्याला तात्काळ प्रस्ताव आपला जाऊ दे, हे एवढं तुम्ही अधिसूचना लवकरात लवकर मंत्रिमंडळामध्ये घ्या. त्यानंतर आपला धर्म स्वतंत्र का होऊ शकतो, त्याला आपल्या शरणांचं काय साहित्य आहे, वेगळं विषय त्यांनी कसं सांगितलेलं आहे, महात्मा बसवेश्वर धर्माची स्थापना कसं केलेलं आहे, हे सगळं डिटेल त्यामध्ये मी वचनासकट दिले. ठीक आहे. आणखी आता हे मुद्दे ते मुद्दे असे करून मी ड्राफ्ट तयार करून आयोगाला देतो, मंत्रिमंडळाला पण. तो तुमचा एक फॉर्म भरून देतो साहेब. माझं तिकडच्या तिकडे भरलेला असतो, मी राज्याचा भरणार आहे. हो, राज्याचं सर्वेचा सर्वेत शिरगंतीमध्ये या काय हरकत नाही. माझी माहिती पाहिजे ते बस आहे. VIP लोकांचे एकत्र घेतले, बाकी मग समाज बंधूंचं त्या लोकांच्याकडे सोपवून दिलं. नाही योग्य. ते धोळा साहेबांचं, सारगुडे साहेबांचं, डॉक्टर शिवराम भोजे, सही घ्या फक्त त्यांची. सही घ्या पाहिजे, बसा की माहिती घ्यावं लागेल. महत्वाचा मुद्दा धर्माला मान्यता. पूर्ण दिलीप गंगाधर सोपल, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर. पिनकोड, नाव मोबाईल नंबर आहे, मोबाईल आहे तुमचा? आहे. तर पोटजात पंचममध्ये पंचम.
काय वकील साहेब या ना. घरी बाकी फॅमिली माहिती बाकी आई आहे सरोजिनी गंगाधर सोपल, भाऊ आहे सुधीर गंगाधर सोपल. आईचं वय काय अंदाजे? आईचं वय आहे माझं 87. मिसेस नाही. भावांचं नाव? भावाचं सुधीर गंगाधर सोपल. मिसेसचं नाव अलका सुधीर. भावांचं नाव? वय? वय त्याचं असेल 65. ते काय करतात? राजकीय? नाही नाही सामाजिक. व्यवसाय. व्यवसाय. त्यांच्या मिसेसचं नाव? अलका सुधीर सोपल. त्या घरी हां. पुतण्या आहे माझा योगेश सुधीर सोपल. वय? वय त्याचं असेल 35 असेल. ते काय करतात? तो व्यवसाय. माझी मंडळी उज्ज्वला योगेश सोपल. त्यांचा मुलगा आर्यन योगेश सोपल. वय किती? 10. नाही 8वीला म्हणजे काय असं. 8+13. एवढं. तुमची जन्मत आहे? माझी 16/12/50. पत्ता फक्त बारशी एवढं म्हटलं बस. हां चिकार झालं. सही घ्या तुमच्या इथं. त्याची फॉर्मची फी 50 रुपये आहे. हो देते. देणगी आणि काय करायची पुढं? तुम्ही सांगाल ऐच्छिक आहे. थोडेच हा विषय कसा आहे, आम्ही आता हा डुप्लिकेटमध्ये फॉर्म भरून घेतो आहे. डुप्लिकेट घेतलं की प्रत्येक हा खालचा फॉर्म फाडून दिल्यानंतर ही आपली धर्माची डिटेल माहिती प्रत्येक कुटुंबात जाते. आणि हा ओरिजिनल फॉर्म आल्यानंतर आता हा मी वेबसाईटवर भरतो. वेबसाईटवरती भरल्यानंतर उद्या आता तुम्ही क्लिक केल्यानंतर सोपल आडनावाची जेवढे आहेत सगळे क्लिक केले की सोपल हे असं. ॲडव्होकेट सोपल पाहिजे ॲडव्होकेट, डॉक्टर सोपल पाहिजे डॉक्टर, इंजिनियर सोपल पाहिजे इंजिनियर दिसणार. असं सगळं परत सेपरेट दिसतं. ते गाव वाईज, तालुका वाईज, जिल्हा वाईज, राज्य वाईज ते सगळं सेपरेशन केलेलं आहे. माझा ॲडव्होकेट BA LLB काय? हां. तेच आता सेपरेट दिसणार. फोटो तेवढं घेतो. फोटोसुद्धा त्याच्या वेबसाईटवर दिसणार आहे. कितीची पावती करू फोटो? 5,050 वर तुमची बॅग छोटे आहे. असं पेपर करता चालू केलं आहे मी. काल पहिलं आहे, अजून त्याला मान्यता मिळालं नाही.
येतो खाली कवी कुठं